नमस्कार मंडळी, आज आम्ही आलेलो आहोत आमच्या घराजवळच्या स्वामीनारायण मंदिरामध्ये. तर आमच्या घरापासून 10 मिनिटावरच हे मंदिर आहे आणि दिवाळी पाडव्यानिमित्त दरवर्षी इथेच अन्नकूटचं दर्शन ठेवलेलं असतं आणि इथे 500च्या वरती पदार्थसुद्धा मांडलेले असतात आणि प्रसादसुद्धा असतो. मोठ्या प्रमाणात लोक येतात आणि इथे आम्ही मंदिराच्या ऑपोजिट बाजूला गाडी पार्क केली आणि तिथून तुम्ही असा रस्ता क्रॉस करून येऊ शकत नाही, कारण की ॲक्सिडेंट होऊ शकतात, म्हणून तिथे कॉप्स पण उभे होते. तर आम्ही शटल घेऊन मंदिराच्या जवळ पोहोचलो आणि आतमध्ये गेलो दर्शन घेण्यासाठी. तर खूप सगळे असे पदार्थ तिथे मांडलेले होते. 500च्या वरती तर पदार्थ नक्कीच बनवलेले असतील आणि सगळ्या बायका आणि जे प्रत्येक घरातून एक एक पदार्थ बनवून घेऊन येतात. तर इथे खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं. दरवर्षी आम्ही नेहमी येतो इथे. तर हे माझं 4थं वर्ष असेल मी बघते आहे आणि खूप सुंदर प्रकारे त्यांचं नियोजन असतं आणि बाहेर प्रसादसुद्धा मोठ्या प्रमाणात ठेवलेला असतो खाण्यासाठी. आणि हा जो सगळा प्रसाद असतो आरती झाल्यानंतर 7 वाजता तो सुद्धा सगळ्या लोकांना वाटण्यात येतो. तर हे आहे बाहेर जे स्टॉल लावलेले होते टेंटमध्ये, तर तिथे सगळे आणि खाण्यामध्ये होतं छोलेचा स्टॉल होता, त्यानंतर मंचुरियनचा सुद्धा होता, तर मसाले भात होता, पास्ता होता, पास्ता सॅलड होतं, त्यानंतर मिक्स असं जे स्वीट असतं ते होतं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.